जिल्ह्यातील जातीय धार्मिक हिंसाचार आणि स्फोटक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करा. दंगली रोखण्यात जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सातत्याने अपयशी ठरते याची दखल घ्या. वरिंगरमधील सर्वपक्षीय कृती समितीकडून प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यावरून झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील जातीय धार्मिक हिंसाचार आणि स्फोटक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करा अशा आशयाचं निवेदन गडिंग्लज येथील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना देण्यात आलं. निवेदनात म्हटलंय की कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा असून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून जिल्ह्याला जातीय धार्मिक सलोख्याची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. अलीकडील काळात जाणीवपूर्वक धर्मांध शक्तींनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. धार्मिक दंगल घडवून अल्पसंख्याक समुदायाला मारहाण करून दहशत निर्माण केली जाते. मशिदी दर्ग्याची तोडफोड करण्यात आली. या घटना पाहता धर्मांध शक्तीचं सॉफ्ट टार्गेट कोल्हापूर असल्याचे दिसतंय. त्यामुळे प्रशासनानं समाज माध्यमावर लक्ष ठेवून समाजकंटकांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे नोंदवावेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पुरोगामी आणि सलोखाप्रिय नागरिकांना धार्मिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभं करावं लागेल असा इशारा देखील देण्यात आलाय. यावेळी कॉम्रेड संपत देसाई, शिवाजीराव खोत, विद्याधर गुरबे, बाळासाहेब मुल्ला, रफिक पटेल, सोमगोंडा अरबोळे, विजयकुमार खमलेट्टी, प्रकाश भोईटे, प्राध्यापक किसनराव कुराडे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.